त्याच्याकरताही आपल्याकडे मग आपण तुम्हाला हा रस्ता जर तुम्ही बजेटमध्ये टाकला होता 54 लाखाचे खड्डे काय भरले मोजरी ते शिरत बजेटला आपण जो पर्यंत नाही आपली 33 लाखाची मंजुरी आहे. 54 लाखाचे खड्डे आहेत त्यांनी साहेबांनी मला दिले नाही. लेटर. आपला मंजुरी ते 54 लाखाची. मग का खड्डे का सुरू केले तुम्ही कॉन्ट्रॅक्टर पोचताय का नाही कॉन्ट्रॅक्टर पोचण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद लिहिलेलं आहे. आणि त्या कॉन्ट्रॅक्टरने ते फक्त खड्डे कॉन्ट्रॅक्टर पोचण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्यावरची लेअर ते डांबर टाकलं खड्डे- काय तुम्हाला माहिती का आमच्या गावातलं एक कुटुंब पडलं एवढ्याशा इंचाने त्या एका 4 वर्षाच्या बाळाचा डोळा वाचलाच होता. त्याचा जर डोळा काही गेला असता तुम्ही सोबत कोणी भरपाई दिली असती का? खड्डे आपण भरले त्याच प्रक्रियेने भरले जातात. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात मोजरी ते जळका या रस्त्याच्या दुर्व्यवस्थेविरोधात आता आंदोलनाचा भडका उडाला आहे. गेल्या 12 वर्षापासून या मार्गावरील नागरिकांना अक्षरशः मरणयातना सहन कराव्या लागत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्यांनी बेमुदत ठिय्या आमरण उपोषण सुरू केले आहे. मोजरी शिरसगाव मोजरी धोत्रा सालोरा शेंदोडा ते जळका या मार्गावर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याचे दुपदरी बांधकाम आणि पूर्ण नूतनीकरण करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे तसेच शिरसगाव मोजरी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य पुरुषोत्तम मिश्राम यांनी धोत्रा बाजार चौकात बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. उपोषणकर्त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की जोपर्यंत दुपदरी रस्ता आणि रुंदीकरणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलनातून माघार घेतली जाणार नाही. आंदोलनकर्त्याचा आरोप आहे की आजपर्यंत या रस्त्यावर खड्डे बुजवण्यासाठी आणि तात्पुरत्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र या कामातून केवळ कंत्राटदारांचे हित साधले गेले आणि रस्त्याची अवस्था मात्र दिवसेंदिवस अधिकच खराब होत गेली. दरम्यान दुपारी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दुपारी 12 वाजता आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली. यानंतर सायंकाळी सुमारे 4 वाजताच्या दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे तिवसा येथील अभियंता विनोद बोरसे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. मात्र आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या 8ही मागण्यांवर चर्चा निष्फळ ठरल्याने तोडगा निघू शकला नाही. या आंदोलनाला स्थानिक ग्रामस्थ आणि विविध संघटनांचा पाठिंबा मिळत असून धोत्रा ग्रामपंचायतचे सरपंच भूषण गाठे, शेतकरी हक्क संघटनेचे संजय वानखेडे, बसपाचे पदाधिकारी विलास चव्हाण यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. दरम्यान प्रशासन या आंदोलनाकडे कशा प्रकारे पाहते आणि आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर काय निर्णय घेतला जातो याकडे संपूर्ण तिवसा तालुक्याचे लक्ष लागले आहे. जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती.